केलं ते फळ होतं माई बापा. थोड्या दिवस नाही 12 वर्ष त्यांनी मामांना भेटण्याची आस मनामध्ये धरली होती. 12 वर्ष मामांना भेटण्याची ती वाट बघत होते माई बापा. आणि ध्यानात ठेवा, जर भक्ती भावानं आम्ही मामांची वाट बघितली तर एक दिवस माझे मामा आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. जसं मामांनी त्या पोरांना दर्शन दिलं की मामांच्या रूपानं साक्षात पद्मनाभ त्यांना भेटलेला होता. अभंगाचं दुसरं चरणी आला पद्मनाभ जोडी. माई बापा, मामांच्या रूपानं जसं त्या पुराणा पद्मनाभाचं दर्शन झालं तसं आजही आपल्या सगळ्यांना माझ्या मामांच्या रूपानं पद्मनाभाचं दर्शन झालेलं आहे. साक्षात पद्मनाभाच्या समोर तुम्ही आम्ही या ठिकाणी विराजमान झालेलो आहोत. ध्यानात ठेवा माई बापा, ज्याच्या समोर विराजमान झालेलो आहोत हा या जगाचा बाप, या जगाचा कारभारी, या जगाचा न्यायाधीश, या जगाचा सत्ताधीश, या सृष्टीचा मालक. आणि त्या मालकाच्या समोर आज आपण सगळेजण बसलेलो आहोत. म्हणून सगळ्यांनी प्रेमाने एकदा मालकाच्या नावाचा गजर करायचे, भजन करायचे. विठोबा सगळ्यांनी आपापले हात वर घ्या. दादा थोडासा विकू. सगळ्यांच्या हाताने टाळी वाजली पाहिजे आणि मुखातून नाम बाहेर निघलं. कारण तुम्ही आम्ही ज्याच्यात आता जन्माला आलोय ते केलं. सगळ्यांच्या हाताने टाळी वाजली. माझे बाळ मामा, माझे बाळ